हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजचा आज आपण टॉपिक 9 मेजर डॅम अँड इरिगेशन प्रोजेक्ट इन महाराष्ट्र याचे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सुद्धा एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. तो ऍक्ट जो आहे तो पूर्ण कव्हर केलेला आहे. त्याचे पण व्हिडिओज तुम्हाला मिळून जाणार सेम प्लेलिस्टमध्ये. ज्यांनी आतापर्यंत प्लेलिस्टला सेव्ह नाही केले स्वतःजवळ ते सेव्ह करून घ्या, जेणेकरून टिल एक्झाम पर्यंत जे पण काही एमसीक्यूज इथे मी प्रोव्हाइड करणार ते सर्व तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळून जाणार. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ऑल टॉपिक्स कंप्लीट आहे. जीके जीएस वन लाइनर अपडेटेड पीडीएफ आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे पीडीएफ. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण मेजर डॅम अँड इरिगेशन प्रोजेक्ट इन महाराष्ट्रचे एमसीक्यूज. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द लार्जेस्ट डॅम इन महाराष्ट्र बाय स्टोरेज कॅपॅसिटी. महाराष्ट्रातील साठवण क्षमतेनुसार सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे कोयना डॅम, सेकंड जायकवाडी डॅम, थर्ड विल्सन डॅम अँड फोर्थ उज्जैनी डॅम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड जायकवाडी डॅम. जायकवाडी धरण बिकॉज इज लोकेटेड ऑन गोदावरी रिव्हर. जायकवाडी हॅज द कॅपॅसिटी ऑफ 2171 millions cubic meter capacity. Okay. नेक्स्ट सेकंड, कोयना डॅम इज लोकेटेड ऑन विच रिव्हर. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कृष्णा, कोयना, गोदावरी, भातसा. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड कोयना. कोयना डॅम ऑन कोयना रिव्हर इज अ सेकंड लार्जेस्ट अँड मेजर हायड्रो पॉवर साइट. ओके. नेक्स्ट थर्ड, विच डॅम इज नोन ॲज अ विल्सन डॅम. विल्सन धरण म्हणून कोणते धरण ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट राधानगरी डॅम, सेकंड उज्जैनी डॅम, थर्ड बंडरधरा डॅम अँड गिरणा डॅम. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड बंडरधरा डॅम. ठीक आहे. बंडरधरा धरण विल्सन डॅम इन अहमदानगर डिस्ट्रिक्ट सपोर्ट इरिगेशन अँड हायड्रो पॉवर. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ जायकवाडी डॅम. जयवाडी धरणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हायड्रो पॉवर, सेकंड इरिगेशन अँड ड्रिंकिंग वॉटर, थर्ड फ्लड कंट्रोल अँड फोर्थ टुरिझम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इरिगेशन अँड ड्रिंकिंग वॉटर. सिंचन आणि पिण्याचे पाणी. जायकवाडी इज अ प्रायमरी सपोर्ट इरिगेशन अँड सप्लाय वॉटर टू औरंगाबाद अँड जालना. फिफ्थ, which dam in Maharashtra is known for being the tallest masonry dam. महाराष्ट्रातील सर्वात उंच विटांनी बांधलेले धरण कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे भातसा डॅम, कोयना डॅम, उज्जैनी डॅम अँड मुला डॅम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट भातसा डॅम. भातसा धरण, भातसा डॅम ऑन द भातसा रिव्हर इज द टॉलेस्ट मॅसोरनरी डॅम स्टेट वाइड. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट रिव्हर इज द उज्जैनी डॅम बिल्ट ऑन. उज्जैनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड भीमा. उज्जैनी इज अ यशवंत सागर सपोर्ट इरिगेशन अँड म्युनिसिपल सप्लायज अराउंड सोलापूर. नेक्स्ट सेवन, विच डॅम फॉरेस्ट द यशवंत सागर रिझर्वायर. यशवंत सागर जलाशय कोणत्या धरणामुळे तयार होतो? तर बघा, ऑप्शन आहे गिरणा डॅम, उज्जैनी डॅम, धूम डॅम अँड मुला डॅम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड उज्जैनी डॅम. उज्जैनी धरण, उज्जैना डॅम क्रिएट अ यशवंत सागर अँड इम्पॉर्टंट इरिगेशन रिझर्वायर. नेक्स्ट एट, विच डॅम इज द थर्ड लार्जेस्ट इन महाराष्ट्र बाय स्टोरेज. साठवण क्षमतेनुसार महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट विल्सन डॅम, कोयना डॅम, जायकवाडी डॅम अँड इसापूर डॅम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट विल्सन डॅम. ठीक आहे. विल्सन डॅम इज अ बंडरधरा, हॅज कॅपॅसिटी अराउंड 563 मिलियन्स क्युबिक मीटर. नेक्स्ट नाइन्थ, विच ऑफ दिस डॅम सप्लायज लोकल वॉटर टू मुंबई. खालीलपैकी कोणती धरणे मुंबईला स्थानिक पाणी पुरवतात? बघा, ऑप्शन आहे भातसा डॅम, तानसा डॅम, अप्पर वितारा डॅम अँड ऑल ओव्हर. तो आन्सर आहे ऑल ओव्हर. भातसा धरण, तानसा धरण आणि अपर वैतरणा धरण बिकॉज ऑल दीज आर डॅम सप्लाय ड्रिंकिंग वॉटर टू मुंबई मेट्रोपोलिस.
तसंच बघा मेकॅनिकलचे सुद्धा PDF अवेलेबल आहे शॉर्ट नोट प्लस MCQs ज्याच्यामध्ये 49 चॅप्टर 370 टॉपिक्स आणि 4500 प्लस MCQs कव्हर केलेले आहे. इम्पॉर्टंट PDF आहे एक्झामसाठी. ठीक आहे. तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे एक्झाम करिता. ठीक आहे. नेक्स्ट 10th वेअर इज द धोम डॅम लोकेटेड? धोम धरण कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नाशिक, सातारा, पुणे, कोल्हापूर. द करेक्ट आन्सर आहे सेकंड सातारा. धोम डॅम इज ऑन कृष्णा रिव्हर अँड सपोर्ट इरिगेशन इन सातारा. नेक्स्ट 11th व्हॉट इज द स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ कोयना डॅम अप्रॉक्सिमेट? कोयना धरणाची साठवण क्षमता सुमारे किती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 2000 मिलियन्स क्युबिक मीटर, सेकंड 1000 मिलियन्स क्युबिक मीटर, थर्ड 3000 मिलियन्स क्युबिक मीटर अँड फोर्थ 4000 मिलियन्स क्युबिक मीटर. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 2000 मिलियन्स क्युबिक मीटर. ठीक आहे. कोयना डॅम इज अ सिग्निफिकंट हायड्रो इलेक्ट्रिक अँड इरिगेशन डॅम. नेक्स्ट 12th विच डॅम इज सिच्युएटेड ऑन द प्रवरा रिव्हर? प्रवर नदीवर कोणते धरण आहे? तर बघा ऑप्शन आहे जायकवाडी डॅम, गिरणा डॅम, विल्सन डॅम अँड इसापूर डॅम. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड विल्सन डॅम. विल्सन धरण. विल्सन धरण इज अ भंडारदरा इज ऑन द प्रवरा रिव्हर, वन ऑफ द ओल्डेस्ट डॅम. नेक्स्ट 13 विच डॅम प्रोव्हाइड इरिगेशन फॅसिलिटी टू नाशिक डिस्ट्रिक्ट? नाशिक जिल्ह्यात सिंचन सुविधा कोणते धरण पुरवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गिरणा डॅम, उज्जैनी डॅम, राधानगरी डॅम अँड कोयना डॅम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट गिरणा डॅम. गिरणा धरण. गिरणा डॅम सपोर्ट इरिगेशन इन नाशिक अँड नेबरिंग एरियाज. नेक्स्ट 14 विच डॅम इज ऑल्सो नोन ॲज अ ज्ञानेश्वर सागर? ज्ञानेश्वर सागर म्हणून ओळखले जाणारे धरण कोणते आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मुला डॅम, उज्जैनी डॅम, भातसा डॅम अँड वैतरणा डॅम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मुला डॅम. मुला धरण. मुला डॅम सप्लाइज इरिगेशन अँड ड्रिंकिंग वॉटर इन पुणे अँड अहमदनगर. नेक्स्ट 15 द भातसा डॅम प्रायमरी सप्लाइज ड्रिंकिंग वॉटर टू? भातसा धरण मुख्यतः पिण्याचे पाणी कुठे पुरवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मुंबई अँड ठाणे, सेकंड पुणे, थर्ड नाशिक आणि फोर्थ औरंगाबाद. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मुंबई अँड ठाणे. भातसा डॅम इज अ की वॉटर सोर्स फॉर मुंबई मेट्रो एरिया. नेक्स्ट 16 विच डिस्ट्रिक्ट हॅज द हायेस्ट नंबर ऑफ मीडियम इरिगेशन प्रोजेक्ट? मध्यम सिंचन प्रकल्पाची संख्या सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद. द करेक्ट आन्सर is second Ahmednagar. Ahmednagar has a several medium scale project including Bandardhara and Nandgaon. Next 17 the कोलकेवाडी डॅम इज लोकेटेड इन विच रिजन? कोलकेवाडी धरण कोणत्या भागात आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट विदर्भ, कोकण, मराठवाडा, वेस्टर्न महाराष्ट्र. द करेक्ट आन्सर आहे सेकंड कोकण. कोलकेवाडी डॅम इज अ मेजर कोकण हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट. नेक्स्ट 18 विच प्रोजेक्ट इज अ मेजर लिफ्ट इरिगेशन स्कीम इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील प्रमुख लिफ्ट सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे देवरी नवेगाव, सेकंड वेगाव, थर्ड मुला अँड फोर्थ डोम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट देवरी नवेगाव. देवरी नवेगाव इज अ लिफ्ट इरिगेशन स्कीम लाईक नेवरी नवेगाव एड वॉटर सप्लाय टू एलिव्हेटेड एरिया. नेक्स्ट 19 व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द पैठण बॅरेज? पैठण बॅरेज मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फ्लड कंट्रोल, सेकंड हायड्रो पॉवर, थर्ड इरिगेशन अँड वॉटर रेग्युलेशन अँड फोर्थ ड्रिंकिंग वॉटर रिझर्वायर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इरिगेशन अँड वॉटर रेग्युलेशन. सिंचन आणि पाणी नियमन. बिकॉज पैठण बॅरेज ऑन गोदावरी रेग्युलेट्स वॉटर डिस्ट्रीब्युशन फॉर इरिगेशन. नेक्स्ट 20 विच डॅम इज लोकेटेड ऑन भोगवती रिव्हर? भोगवती नदीवर कोणते धरण आहे? तर बघा ऑप्शन आहे राधानगरी डॅम, उज्जैनी डॅम, कोयना डॅम अँड गिरणा डॅम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट राधानगरी डॅम. राधानगरी धरण. राधानगरी सप्लाइज इरिगेशन अँड इट्स नियर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, जीवन ऑथॉरिटी, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अकाउंट्स सर्व PDFs अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.